शक्ति हाय हाय, हिंदी शक्ति हाय हाय, हिंदी शक्ति हाय हाय, नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी। नहीं चलणार नहीं चलणार, हिंदी शक्ति नहीं चलणार, नहीं चलणार नहीं चलणार, हिंदी शक्ति नहीं चलणार, नहीं चलणार नहीं चलणार, हिंदी शक्ति नहीं चलणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, आदरणीय राज ठाकरे साहेबांचा विजय असो, नाही चलणार नाही चलणार, हिंदी शक्ति नहीं चलणार। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी। हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मनसेच्या आंदोलनात काय प्रकार घडलाय हे तुमच्या लक्षात आलंच असेल। सोमवारी दुपारी जळगावात मनसेच्या वतीनं हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात हा सगळा प्रकार घडलाय। आंदोलन सुरू झाल्यानंतर जळगावचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी घोषणाबाजीला हिंदीतून सुरुवात केली। त्यांची घोषणाबाजी रंगात येत होती, पण ते हिंदीतून घोषणा देत असल्याचं एका दुसऱ्या पदाधिकाऱ्याच्या लक्षात आलं। तेव्हा त्यांनी देशपांडे यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली। नंतर संपूर्ण आंदोलनात मराठीतूनच घोषणाबाजी करण्यात आली। नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलणार नहीं चलणार, हिंदी शक्ति नहीं चलणार। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी। आज जळगावात मनसेच्या वतीने एक अभिनव आंदोलन या ठिकाणी करण्यात येते। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, या ठिकाणी राज ठाकरेंनी ज्यावेळेस हिंदी सक्तीचा विषय पुढे आला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आणि हेच पत्र बॅनर स्वरूपात प्रकाशित करून ते जिल्हा परिषदेसमोर या ठिकाणी मनसेनं लावलंय। नेमकं हे आंदोलन कशासाठी करण्यात आलंय याच विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर आहेत। आपण त्यांनाच विचारूया, काय सांगाल, आज तुम्ही थेट राज ठाकरेंनी जे पत्र महाराष्ट्राला उद्देशून लिहिलंय त्या पत्राचं बॅनर बनवलं आणि जिल्हा परिषदेसमोर तुम्ही हे पत्र स्टँड केलंय, नेमकं तुमच्या आंदोलनाचा उद्देश काय आहे आणि तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे, कारण सरकारने जी हिंदीची सक्ती केलेली आहे, मुळात पाचवीपासून तर ऐच्छिक विषय आहेच हिंदी, मग पहिलेपासून सक्ती करण्याची गरज काय? आमचा हिंदी भाषेला विरोध नाहीये, तर हिंदीच्या सक्तीला विरोध आहे आणि ही सक्ती होता कामा नये। ऐच्छिक विषय म्हणून ठेवा, आमचं काही म्हणणं नाही सगळ्या भाषा शिकायला, आणि हीच मनसेची भूमिका आहे। राज्यसभेने ही भूमिका जाहीर केलेली आहे, म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदी नाही, आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही। महाराष्ट्रामध्ये मुलांना लहानपणापासून मराठीच शिकवलं गेलं पाहिजे। उलट पक्षी ज्या इंग्लिश मिडियम शाळा आहेत तिथे देखील मराठीची सक्ती असणं गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे। सध्या आता ज्यावेळेस हिंदी सक्तीचा विषय पुढे आला तर सत्ताधारी काही मंत्र्यांची स्टेटमेंट समोर येत आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे। ती खरंच राष्ट्रभाषा आहे का? इथून परत चर्चेला सुरुवात झाली तर सरकारचीच भूमिका कुठंतरी मंत्र्यांना सांगावीशी वाटते का, असं तुम्हाला म्हणायचंय का? पहिला मुद्दा असा की हिंदी राष्ट्रभाषा नाही, हिंदी ही अधिकृत राष्ट्रभाषा नाही, कुठेही ती जाहीर झालेली नाही, पहिला मुद्दा। आणि दुसरी गोष्ट, समजा भाजप आणि RSSला जर समजा हिंदीच सक्तीची करायची असेल, यांनी दक्षिणेत करून दाखवावं। दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांमध्ये हिंदी सक्तीची करून दाखवा, तिथे नाही चालत, मग इथे महाराष्ट्रात का मराठीवरच का? उलट पक्षी आम्ही आमच्या संदीप देशपांडे खूप RSSला चांगलं पत्र लिहिलेलं आहे। जर तुम्हाला हिंदू धर्माचं संघटन करायचं आहे तर मग देशामधल्या सगळ्या भाषा, प्रांतीय भाषेचं हिंदू धर्माचं संघटन होत आहे, मग महाराष्ट्राच्या मराठीवर ही सक्ती का? हिंदीची सक्ती नको। आणि आमची ठाम भूमिका आहे, कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही शाळेमध्ये हिंदीची सक्ती मनसे होऊ देणार नाही, होऊ देणार नाही, होऊ देणार नाही। जर समजा या विषयासंदर्भात सरकारने एक पाऊल मागे नाही घेतलं तर मनसे नेमकं पुढची भूमिका काय असेल? राजसाहेबांनी भूमिका जाहीर केलेलीच आहे। आम्ही हिंदीची सक्तीची पुस्तकं येऊ देणार नाही, ना शाळेला वाटू देऊ, ना पुस्तकाच्या दुकानामधून येऊ देऊ, कुठे हिंदीच्या सक्तीची पुस्तकं येणार नाही, ते आमची भूमिका राहील ठामपणे। आणि इव्हन हे बघा, आमची आधीची भूमिका बघितली तुम्ही, गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये देखील बघितलं असेल की सगळीकडचा कारभार, न्यायालयातलाही कारभार आणि बँकांमधला कारभार, सगळीकडचा कारभार मराठी व्हावा, ही आमची सक्ती आहे आणि ही आमची अपेक्षा आहे। यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत आणि यामध्ये हिंदीची सक्ती कुठून आणताय? तुम्ही काय सांगाल, आता या विषयावरून सगळीकडे वादविवाद पेटलेले असताना मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट समोर आलं की तुम्हाला परकीय इंग्रजी जवळची वाटते पण हिंदी जवळची का वाटत नाही? अतिशय बुद्धिमान व्यक्ती जे आहेत मुख्यमंत्री, त्यांना मला असं विचारावंसं वाटतं की इंग्रजीची सक्ती आहे का?
इंग्रजीचा ते आत्ता ते म्हटले की पहिलीपासून इंग्रजी सक्ती असा शब्द कुठं आहे का? हिंदीची सक्ती हा विषय आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मला आज सांगावं असं वाटतं की आत्ताच की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदीला विरोध ही लढाई जिंकलेली आहे. आजच आपल्या महाराष्ट्राची राजभाषा समिती असते, त्या राजभाषा समितीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलंय की हिंदीची सक्ती करता येणार नाही. याचा अर्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्धी लढाई ही जिंकलेली आहे. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा सक्तीचा आदेश महाराष्ट्र सरकारला, सेंट्रल गव्हर्नमेंटला सगळ्यांना माघार घ्यावी लागेल. आपण बघू शकतो हिंदीच्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही मराठी भाषेला कुठेही कमी लेखता येऊ नये या दृष्टिकोनातून हिंदी संदर्भातला जो विषय आहे तो मनसेकडून पुढे रेटला जातोय.